गणपती दर्शनासाठी आलेल्या व्यापाऱ्याच्या स्कूटरमधून 7 लाखांची रोकड लंपास. जालना शहरातील नाथबाबा गल्ली परिसरातील गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका व्यापाऱ्याच्या स्कूटरची डिक्की मास्टर कीनं उघडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक कुकडेजा हे शहरातील होलसेल किराणा व्यापारी असून ते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नाथबाबा गल्लीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपली स्कूटर मंदिरासमोर उभी केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधत मास्टर कीच्या सहाय्याने स्कूटरची डिक्की उघडून त्यामध्ये ठेवलेली 7 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. दर्शन आटपून परत आल्यानंतर रोकड चोरीला गेल्याचं लक्षात येताच कुकडेजा यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येते. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय.